हां कुठून वरून बोला. हां बोला. आज पलूस नगर परिषदेची मतमोजणी सुरू आहे. तरी आम्हाला पत्रकारांना आत मतदान मोजणी कशात यायला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे आम्ही बाहेर मंडपमध्ये सोय केल्या. त्यात आम्हाला कुठलीही माहिती बाहेर मिळेना झाल्या. म्हणून आम्ही आत्ता इथं बाहेर आंदोलन करत आहोत. आज पलूस नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीची तब्बल 21 दिवसानंतर मतमोजणी चालू आहे. या मतमोजणीची उत्सुकता संपूर्ण पलूस परिसरात असून आज मतमोजणीच्या ठिकाणी आम्हाला पत्रकार बांधवांना निवडणूक कक्षात न प्रवेश देता आम्हाला कक्षापासून जवळजवळ 500 मीटरवर मंडप घालून त्यात बसा असं सांगितलं. आज इतर तालुक्यातल्या सर्व अपडेट मोबाईलवर सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परंतु पलूस तालुक्याची कोणतीही अपडेट आत्ता जवळजवळ 11:15 वाजले तरी कोणतीही अपडेट बाहेर आली नाही. लोकांच्यात मात्र उत्सुकता अतिशय ताणलेली आहे. आम्ही याबाबत सर्व पत्रकारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना भेटले असता आपणाला आत प्रवेश देता येणार नाही, आपण आपल्या कक्षातच बसा असं सांगितलं. हे चुकीचं असून हे नियमबाह्य आहे. आणि याच्या अगोदरही आम्ही निवडणुका पाहिलेल्या आहेत, पण ही काही वेगळीच निवडणूक आहे. पत्रकारांना ह्याच्यापासून प्रसिद्धीपासून लांब ठेवलं जात आहे व लोकांची उत्सुकताही ताणली जात आहे. याबद्दल आम्ही सर्व पलूस तालुका पत्रकार संघाच्या वतीने या प्रशासनाचा निषेध करत आहोत. हां आज मतमोजणीचा दिवस, मतमोजणीची उत्सुकता अतिशय शिगेला पोचली असताना ज्या वृत्तपत्र, सोशल मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल याच्या माध्यमातून जनतेपर्यंत जे मतमोजणीचे अपडेट्स जातात त्या अपडेट पोचवण्यासाठी जे पत्रकार काम करतात त्या पत्रकारांना तब्बल तुम्ही बघितलं तर ह्या कार्यालय इथं आहे, कार्यालयाच्या बाहेर आम्हाला बसवलेलं आहे. आम्ही म्हणतो बसवू देत, त्यांच्या नियमांचं आम्ही 100% पालन करू, पण किमान 1-2 व्यक्तींना किंवा पत्रकारांना आतमध्ये जाऊन त्यांच्या काही अपडेट्स आहेत त्या घेऊन बाहेर याव्यात आणि त्या जनतेपर्यंत आम्हाला पोचाव्यात किंवा आमच्या मीडियापर्यंत पोचाव्यात की मीडियातून आम्हाला अशा पद्धतीचं कॉल किंवा मेसेज येत आहेत की अपडेट द्या. तर एकही अपडेट आम्हाला इथं मिळणं झालेली आहे आणि यासाठी आम्ही प्रशासनाला विनंती केली, पण प्रशासनानं ती विनंती आमची धुडकावून लावलेली आहे. आम्ही त्यांना असं म्हणतोय की आमचे मोबाईल ठेवा, आमच्या घड्याळ, तुमचे काय नियम आहेत त्या नियमांचं सगळ्यांचं आम्ही तंतोतंत पालन करून फक्त आम्हाला आतून अपडेट्स मिळावेत यासाठी आम्हाला आत सोडा, तर ते सोडलं जात नाही आहे. या दृष्टीनं आम्ही जे त्यांनी आमच्यावर अन्याय केला असं आम्हाला वाटतं म्हणून आम्ही सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी तहसीलदार कार्यालयाच्या समोर आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी बसलेलो आहे. धन्यवाद. हां पलूस नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीसाठी इथं सर्व दैनिकाचे व TV चॅनलचे पत्रकार उपस्थित आहेत. त्यांना आत न सोडल्यानं त्यांच्या भावना एकदम हे झालेल्या आहेत आणि त्यांनी प्रशासनाला विनंती केली की मला आत सोडा, आम्हाला सर्वांना मोबाईल वगैरे काय असेल ते आम्ही बाहेर ठेवतो आणि आत आम्ही प्रवेश आम्हाला द्या, पण तहसीलदारांनी काही दिला नाही प्रवेश. त्यामुळे ह्या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही पलूस तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयाच्या आवारात बसलेलो आहे. ओके हां आज पलूस नगरपालिकेची मतमोजणी तहसील कार्यालयात सुरू आहे, पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कार्यालयाच्या बाहेर सुरू केला आणि पत्रकारांना आत येण्यास मज्जाव केलेला आहे. त्यामुळं अपडेट देणं लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे की बाबा TV चॅनल असतील, पत्रकार असतील यांच्या माध्यमातून आपल्याला अपडेट कळतील, पण कोणत्याही प्रकारचे अपडेट आम्हाला मिळत नाही. त्यामुळं आम्ही या ठिकाणी प्रशासनाचा निषेध करतो. पत्रकार एकजुटीचा विजय असो, पत्रकार एकजुटीचा विजय असो. अध्यक्षाचा हात असा काय उत्तर. आज पलूस नगर परिषदेत जी निवडणूक झाली त्या निवडणुकीची आज मतमोजणी सुरू आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून की ह्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या आणि पलूसमधील सगळ्या ग्रामस्थांना या निकालाची उत्सुकता आहे आणि तो निकाल जो आहे तो आमच्या प्रेसच्या माध्यमातून लोकांना समजत असतो. परंतु आत्ताच्या इथल्या असलेल्या प्रशासनाने आम्हाला मतदान कक्षामध्ये येण्यास त्यांनी मज्जाव केलेला आहे आणि ह्या मज्जाव केल्यामुळं आज आम्ही पलूस शहरातील असतील, पलूस तालुक्यातील असेल किंवा जिल्ह्यामध्ये असेल, आज संपूर्ण राज्यातला निकाल
प्रत्येक टी व्ही चॅनेलवर तुम्ही बघू शकताय की प्रत्येकचा अपडेट त्या ठिकाणी मिळालेले आहेत. परंतु फक्त पलूस तालुक्याचा निकाल आज राज्यामध्ये लोकांना पाहायला मिळत नाही. त्याचं कारण असं आहे की इथल्या प्रशासनानं पत्रकारांनाच मज्जाव या ठिकाणी केलेला आहे. तर पत्रकारांना अशा प्रकारे त्या ठिकाणी मज्जाव करत असतील तर मग ह्या ठिकाणची माहिती अपडेट मिळणार कशी? आणि एक तर दुसरी गोष्ट म्हणजे आतून आम्ही वेगळी माहिती काय घेणार आहे त्यांच्याकडून? जे काय निकाल आहे, जो काय अपडेट आहे तो अपडेट देण्यासारखं म्हणजे आतून पत्रकार काय वेगळे का त्या ठिकाणी कुठली गोष्ट करणार आहे का, कुठलं गैरवर्तन करणार आहे का? मग येण्यासाठी त्यांनी का टाळाटाळ करतात? किंवा निवडणूक आयोगाचे प्रत्येक जिल्ह्याला एकच गाईडलाईन असणार नाही. मग पलूस तालुक्याला गाईडलाईन वेगळी आहे, जत तालुक्याला वेगळी आहे, तासगाव तालुक्याला वेगळी आहे. असं काय आहे का त्या ठिकाणी? तर असं काही नाही लक्षात ठेवायचं. पण या ठिकाणी जाणीवपूर्वक पत्रकारांना बाहेर बसवलेलं आहे आणि त्यामुळं आम्ही आज पलूस तहसीलदार म्हणजे ज्या ऑफिस समोर आहे जिथं आज मतमोजणी सुरू आहे तर या ठिकाणी आम्ही प्रशासनाचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय आणि आम्ही त्या ठिकाणी जमिनीवर बसून त्यांचा विरोध करतोय. हां